गुड मॉर्निंग. तर आज आपण 5 करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे आणि त्यातले पहिले युरो JPY. युरो JPYचा आपण 3 मंथचा स्ट्रक्चर बघितलं तर मार्केट एक ऑल टाईम हाय बनवून नंतर एक फॉल दिलाय. पण तो फॉल कुठे येऊन थांबलाय बघा. मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे आणि फॉल येऊन थांबलाय अनवॉन्टेड कशी म्हणजे लिक्विडिटी ग्रॅब करायला आलाय इथं थांबलाय. आता जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर हे लेवल खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटसाठी, जी की लिक्विडिटी पण आहे आणि वीक पण आहे. म्हणजे हाफ वीक आणि फुल वीक कॉन्सेप्ट आहे आणि EMA पण सोबत आहे आणि मार्केटमध्ये इथं आपली अनवॉन्टेड पण होती 3 मंथची. जर विकली कॅन्डलमध्ये आपण बघितलं तर विकली कॅन्डलमध्ये अनवॉन्टेडच्या खाली मार्केट म्हणजे ही करायला लागले सस्टेन. आता इथं आपण ट्रेड काय प्लॅन करू शकतो. जर इथून एक आपण फ्लिप लावली तर इथपर्यंत मार्केटने ह्या कंपनीचा जर हाय बनवला तर एक म्हणजे स्ट्रक्चर बघा काय होऊ शकते. फॉल, रिट्रेस, फॉल. पण ह्या कंपॅरिझन जर हाय बनवला तर मार्केटमध्ये ही एक मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो. अशी येत नाही, थोडं हे अशी येणार मुवमेंट, अशी मुवमेंट येईल. तर हे आपण मार्केटमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. युरो JPY आपण बाईंगसाठी बघू शकतो. पण त्यासाठी कंडिशन आहे की त्याला लो न बनवता हाय बनवला पाहिजे. म्हणजे मार्केट इथं लोअर लो बनवायची खाली आले तर लो न बनवता हाय स्ट्रक्चर बनलं पाहिजे. म्हणजे ही जर मार्केट लोअर लो बनवत खाली यायला लागले तर मार्केट लो न बनवता एक हाय बनवल आणि नंतरच्या रिट्रेसमेंटला आपण एक ट्रेड घेऊ. अशी एंट्री प्लॅन असेल आपली. सेम 4 आवरमध्ये पण हे स्ट्रक्चर आहे, वेगळं असं काय नाही. तर युरो JPY मध्ये आपण बाय साईडला प्लॅन करतोय. नेक्स्ट पेअर आहे USD CAD. USD CAD जर आपण 3 मंथमध्ये बघितला तर 3 मंथमध्ये मार्केट एकाच रेंजमध्ये कन्सल्टेट करते आणि आत्ता म्हणजे ट्रेंड बुलिश आहे पण एकाच ट्रेंडमध्ये कन्सल्टेट करते आणि ही जी लेवल आहे ती मार्केटसाठी रेजिस्टन्स ऍक्ट करते आणि खालून हा एक सपोर्ट आहे. म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये आत्ता ह्या एवढ्या. तर मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केटने एक्झॅक्टली EMA ला ट्रिगर केले आणि जर आपण इथून एक फिप ड्रॉ केली तर 61%ला टेस्ट करून मार्केट वर निघाले. आता हा सेम सिनेरिओ आपला गोल्डमध्ये मांडलेला, सेम एक्झॅक्टली असाच सिनेरिओ होता. मार्केट एकाच रेंजला ब्रेक करू शकत नव्हतं आणि मार्केटचं खालून स्ट्रक्चर हायर हाय होतं, जे की इथं पण सेम स्ट्रक्चर आहे. मार्केट हायर हाय बनवत वर निघाले. मार्केटनं फॉल केला पण ह्या ट्रेंडची रिट्रेसमेंट आहे. त्यानंतर ह्या कंपॅरिझन हाय बनवलाय आणि मार्केट आता पण हायर आहे. इथं डबल बॉटम दाखवते पण ह्यो फेल होऊ शकते का तर ह्या कंपॅरिझन इथं हायच बनलाय आणि इथून एक अशी एक अपसाईडला मुवमेंट येऊ शकते. ही बघा USD CAD मध्ये 100% अपसाईडला मुवमेंट येऊ शकते. आता आपण ती हायर टाइम फ्रेम बघितली. लोअर टाइम फ्रेमवर जर बघायला गेलो तर मार्केट आता रिट्रेसमेंट करायला आले. थोडं वर येऊन रिट्रेसमेंट करून थोडं वर येऊन ह्या कंपॅरिझन जर लो न बनवता हाय बनवला तर इथून एक अशी एक आपण मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. डेलीला जर बघितलं तर सेम तीच मार्केटमध्ये एक मुवमेंट येऊ शकते अपसाईडला. आता स्ट्रक्चर पण बुलिश आहे आणि सेम स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आहे USD CHF. USD CHF जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर मार्केटचा जो प्रिव्हियस सपोर्ट होता त्याच सपोर्टची लिक्विडिटी घेऊन मार्केटनं पहिल्यांदा मुवमेंट दिली. आत्ता पण एक्झॅक्टली त्याच सपोर्टपासून एक मुवमेंट आलेली आणि आता ह्या कॅन्डलने मार्केटची लिक्विडिटी घेतली. जर मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर मंथली टाइम फ्रेमवर
तिथं स्ट्रक्चर बघा काय झाले. मार्केटनं सपोर्टला लो न बनवता मार्केटनं हाय बनवायला चालू केले. मार्केट लोवर लो स्ट्रक्चर बनवत खाली होतं. त्यानंतर मार्केटिंग मुवमेंट दिली. मार्केटनं लो न बनवता हाय बनवला इथं. आता इथं एक मुवमेंट येऊ शकते का, तर 100% येऊ शकते. अशी मुवमेंट येऊ शकते आणि ह्यामध्ये स्टॉप लॉस एवढा छोटा आहे की बस. USD-CHF आपण ह्या जरी पोझिशन आत्ता जिथं करंट मार्केट आहे तिथून जरी लावलं, ह्या स्विंगच्या खाली स्टॉप लॉस जर ठेवला तर किती पिप्स आहे, 200 पिप्स मिनिमम, तरी 700 पिप्स आपल्याला टार्गेट इझिली भेटू शकते. 1:4 या 1:5 इथं आपण एक ट्रेड प्लॅन करू 100%. तरी USD-CHF एकदम बॉटमला आपल्याला भेटते आणि ही रेंज क्लीन आहे. महत्वाचं म्हणजे ही रेंज क्लीन आहे. इथपर्यंत मार्केट येऊ शकते. आता जर आपण वीकली टाइम फ्रेमला बघितलं तर वीकली टाइम फ्रेमला मार्केटनं डोजी बनवली, नंतर एक खाली आले, परत एक, म्हणजे इथं मार्केट स्ट्रक्चर काय बनवायला लागले बघा. काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्नचं स्ट्रक्चर बनायला लागले. आता जर आपण डेलीला बघितलं बघा, पण ते रिजेक्शन कुठून घ्यायला लागले, ह्या पॉईंटपासून, म्हणजे आपली अनवॉन्टेड कॅन्डल. मार्केटने फॉल दिला, गेले. असं स्ट्रक्चर 100% बनणार आहे ह्या USD-CHF मध्ये. USD-CHF मध्ये एक बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि एकदम परफेक्ट असा ट्रेड जाईल का, तर रेंज क्लीन आहे वरची. वरची एकदम रेंज क्लीन आहे. इथं जरी आपण ट्रेड घेतला तरी म्हटल्याप्रमाणे 200चा SL आणि 700चा टार्गेट हे आपल्याला भेटू शकतो. नेक्स्ट आहे USD-JPY. USD-JPY जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितलं, आपण मोठ्याच टाइम फ्रेमवर अनालिसिस का करतो, तर मार्केट स्मॉल टाइम फ्रेमपेक्षा मोठ्या टाइम फ्रेमवर कळते की मार्केट कसं हे करू शकतं. मार्केटनं एक ऑल टाइम हाय बनवला, तिथनं एक रेड कॅन्डल बनवला, म्हणजे मार्केट रिट्रेसमेंट करायला ना की फॉल व्हायला लागलाय मार्केटवर. का तर एक कॅन्डल मार्केटचा ट्रेंड चेंज करू शकत नाही आणि ही अनवॉन्टेड बशीवर मार्केट आता थांबले. अनवॉन्टेड बशी मार्केट येऊन आता थांबले आणि तिथूनच एक पहिल्यांदा एक बुलिश कॅन्डल आली, म्हणजे ही लिक्विडिटी टाईप कॅन्डल आली. तर 3 मंथमध्ये बघितलं तर 3 मंथमध्ये हाच पॉईंट आहे, हा एक लिक्विडिटी झोन आहे. जर आपण हे जे हाफ वीक लावले तर एक्झॅक्टली हाफ वीक लावून मार्केट ट्रेड करत आहे. आता समजून घ्या की एक कॅन्डल मार्केटचा ट्रेड करू शकत, चेंज करू शकत नाही. मार्केट एवढं स्ट्रगल करत 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 वर निघाले, एक कॅन्डल मार्केटचा ट्रेंड चेंज करू शकत नाही. रिट्रेसमेंट करून जर इथं लोवर लो पॅटर्न बनवला, रिट्रेसमेंट करून इथं जर लोवर लो पॅटर्न असा बनवायला चालू झाला तर मग एक फॉल येऊ शकते. पण तो पण फॉल कुठपर्यंत येऊ शकते, तर रिट्रेसमेंट पर्यंतच. 38 आहे, काइंड ऑफ 50 पर्यंत येऊ शकतो. जास्त एक्सपेक्ट करू शकत नाही की आपण मार्केट फॉलच झाले, असं झाले, तसं नाही होऊ शकत. का तरी बघा, मार्केट हायर हाय बनवत वर निघाले आणि तर लिक्विडिटीज मार्केट आता घेते, बाकी काहीच नाही. जर इथून फॉल झाला तर इथपर्यंत येऊ शकते. पण आत्ता तरी मला असं वाटतंय पर्सनली की मार्केट जे हायर हाय बनवत वर निघाले, हिथं जे आले, हिथनं रिट्रेसमेंट येईल आणि जर हिथनं लो बनला तर मार्केटमध्ये मग फॉल येऊ शकतो. का तर हेड अँड शोल्डर असा पॅटर्न बनू शकतो मार्केटमध्ये. तर एक फॉल येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे. पण पहिल्यांदा हे जे रिट्रेसमेंट मार्केटला करावे लागेल, म्हणजे मार्केट इथून एक अपमूव्ह देऊ शकते. आता अपमूव्ह कुठपर्यंत देऊ शकते, तर आपण सांगितलं त्याप्रमाणे रिट्रेसमेंट पर्यंत देऊ शकते. USD-JPY मध्ये आपण थोडंसं बाईंगचं स्ट्रक्चर बघतो, नंतर सेलिंगचं. GBP कॅड हा आपला लास्ट करन्सी पेअर आहे. तर 1 2 3 4 5 1 2 3 4.
जर 3 मंथ टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केट आता एक स्ट्रॉंग बुल यायला लागले आणि थटन झाले कुठं आता तिथपर्यंत मार्केट एक येऊ शकते आत्ताच्या पॉईंटला. आता ह्यो मेजर रेजिस्टन्स आहे आणि मार्केटमध्ये 3 मंथच्या 3 कॅन्डल म्हणजे 1 वर्ष मार्केट ह्याच रेंजमध्ये थांबले, त्यामुळे इथपर्यंत मार्केट येऊ शकते ह्या रेंजपर्यंत. आता मंथली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर ह्या पॉईंट कॅन्डलनं लिक्विडिटी घेतली ह्या पॉईंटची आणि वर निघाली. वीकली टाइम फ्रेमवर स्ट्रक्चर एकदम परफेक्ट आहे. हायर हाय म्हणून मार्केट वर निघाले आणि मार्केट हाय न बनवता इथं जर लो बनवला तर एक असा फॉल येऊ शकतो. स्ट्रक्चर बनायला लागले, बघू एवढं अजून परफेक्ट असं मला वाटणं झालं यात स्ट्रक्चर. बघूया काय होऊ शकतंय काय नाही. जसं USD-CHF आणि त्या 2 पेअरमध्ये स्ट्रक्चर दिसतंय त्याप्रमाणे यात स्ट्रक्चर एवढं दिसणं झाले. त्यात आपण एक एंट्री प्लॅन करू शकतो 100%, जी की आपल्याला चांगली रॅली कॅप्चर करून देऊ शकते. ओके, थँक्यू.